हाय ऑल, अनिकेत ही अँड वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन. सगळ्यांनाच हा एक्सपिरियन्स आहे. घरी अचानक पाहुणे येतात आणि घरात भाजीपाला नसतो, किंवा कधी कधी असं होतं घरातल्याच कुठल्या तरी फॅमिली मेंबरला अचानक ऑड टायमिंगला भूक लागते आणि इतकी भूक लागते की बनवायला अजिबात टाईम नसतो. अशा प्रसंगासाठीच आज मी बनवतोय शेंगदाण्याचं पिठलं. अगदी कमी वेळेत म्हणजे 10 ते 15 मिनिटातच शेंगदाण्याचं हे पिठलं तयार होतं. आपल्याकडे सातारा आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याच्या ह्या पिठल्याला म्हाद्या पण बोलतात. रेसिपी चालू करायच्या आधी तुम्ही फटाफट सबस्क्राईबवर क्लिक करा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून आलोच. सुरुवातीला गॅस पेटवून त्यावर एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये 5 ते 6 मोठे चमचे तेल घ्यायचे. या रेसिपीला तेल थोडं जास्तच लागतं. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा टीस्पून मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यात अर्धा टीस्पून जिरं ॲड करायचं. जिरं फुललं की त्यात 1 चिमूटभर हिंग टाकायचं. वरतून हिरवीगार कापलेली कोथिंबीर आणि 4 ते 5 कापलेल्या लसूण पाकळ्या ॲड करून स्टर करत लसूण परतायचा. लसूण परतला की 3 बारीक चिरलेले कांदे ॲड करायचे आणि हाय फ्लेमवर कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत स्टर करत चांगले परतून घ्यायचे. कांदे लाईट गोल्डन ब्राऊन झाले की त्यात 8 ते 10 कढीपत्त्याची पानं ॲड करायची. ह्या स्टेजला गॅस लो फ्लेमवर करून काही मसाले ॲड करायचे. अर्धा टीस्पून हळद, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून तिखटवाली लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला टाकून वरतून चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि या सगळ्या मसाल्यांना फटाफट स्टर करून मिक्स करायचं. सगळे मसाले युनिफॉर्मली मिक्स झाले की कढईत अगदी थोडंसं गरम पाणी ॲड करायचं, म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि त्यांना परतण्यासाठी सफिशियंट टाईम मिळेल. हे मसाले 2 मिनिटासाठी परतून घ्यायचे. मसाले परतले की कढईत 1 बाउल भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा. शेंगदाणे चांगले भाजून त्याचा जाडा भरडा कूट करायचा. एकदम बारीक ग्राइंड करायचं नाही, हे लक्षात ठेवा. स्टर करून मसाल्यांमध्ये हा कूट चांगला मिक्स करायचा. तुम्हाला जर जास्त थिक ग्रेव्ही नको असेल, थोडंसं ड्रायच पिठलं करायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी इथेच कंप्लीट झाली आहे. पण भाकरीबरोबर खाण्यासाठी किंवा थोडी थिक ग्रेव्ही पाहिजे असेल, वरतून गरम पाणी ॲड करून पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. परत स्टर करून सगळे इन्ग्रेडियंट्स युनिफॉर्मली मिक्स करून घ्यायचे. आता ह्या स्टेजला कढईवर झाकण ठेवायचे. झाकण लावून आता आपल्याला याला 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय. सातारकर मंडळी, हा म्हाद्या आहे ना तुमच्या सातारमध्ये फेमस आहे. माझं काही चुकलं असेल किंवा तुमच्या काही सजेशन्स असतील, काही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स टाकायचे असतील, ही प्रोसेस जर मॉडिफाय करायची असेल साताऱ्याच्या म्हाद्या बनवण्याच्या पद्धतीप्रमाणे, तर तुमचे सजेशन्स मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. सातारकर मंडळी, तुम्ही ना सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असता, तर मला तुमचे कमेंट्स आलेच पाहिजेत. नक्की कमेंट्स करा. 3 मिनिटं शिजवून झाकण काढून घ्यायचं. हा मस्त तरी सुद्धा आली आहे. आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रेड करून हलकंसं स्टर करून घ्यायचं आणि परत एकदा सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे. आपला सातारा स्टाईल म्हाद्या रेडी झालाय. टेक्स्चर पण भारी आले. आता गॅस बंद करायचा. आपलं चमचमीत आणि झणझणीत शेंगदाण्याचं पिठलं म्हणजे शेंगदाण्याचा म्हाद्या रेडी झालाय. आता त्याला सर्व कसं करायचं ते बघूयात. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, एकदम सोपी प्रोसेस आहे. काही जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही. एकदम मोजकेच इन्ग्रेडियंट्स वापरून अगदी 10 ते 15 मिनिटातच ही रेसिपी तयार होते. ज्यांनी कधीही स्वयंपाक केलेला नाही ना, अशी व्यक्तीसुद्धा अगदी इझिली ही रेसिपी बनवू शकते. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब केडीएम किचन यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.